जय जय रघुवीर समर्थ. श्री दासलीला सप्तमाध्याय. श्रीराम समर्थ. श्री गणेशाय नमः. आनंद कंद भयांकुर मोक्षपाणी. श्रीरामदास विलसे निज राजधानी. दारिद्र्य शून्य करिचित कनकार्थदानी. ऐसा वदान्य नमिता मग काय वाणी. श्रीराम. ओम नमो राम राजीवाक्षा. नित्यनंदा पूर्णपक्षा. सत्यज्ञानाधी दीक्षा तुझे आंगी श्रीराम. जय जय जी परमहंसा. जय जय जी एकरसा. जय जय जी चिद्विलासा. नमोस्तु ते श्रीराम. जय जय जी अद्वितीया. जय जय जी अविक्रिया. जय जय जी मायातीत शुद्धा श्रीराम. तू परमहंस दिगंबर सच्चिदानंद निर्विकार. मायेचा करुणी अंगीकार विश्वप्रसवसी श्रीराम. ऐसी आरोपाची प्रौढी घेतली से मंदमुढी. तया यातनेची करी बेडी घाली यमो श्रीराम. ऐशा अनंत जीवाच्या पंक्ती भोगिता संसार संपत्ती. तै तुझ करुणामूर्ती आली कृपा श्रीराम. मग वेदमुखे ऐशी आज्ञा करिता जालासी पूर्ण प्रज्ञा. हा सुखोपाय जीव आज्ञा लागी भला श्रीराम. माझेची स्वरूप संत जे अपरोक्ष ज्ञान पारांगत. नैराश्य बोधे नित्य तृप्त आनंद सिंधू श्रीराम. जै माझेनी प्रेमे मातले जे भेदे विण मज पातले. जिही अविद्येते घातले पाया तळी श्रीराम. ऐसे मदैक्या भक्ताचे चरित्र परगावे ऐकावे. श्रोत्र करून मन श्रीराम. म्हणून सच्चरित्र गाथा आणि लाजी वाक्पंथा. सावध होऊन या आता परी सावजी श्रीराम. 6वे अध्यायाचे अंती प्रदक्षिणा करून महंती. पंचवटीसे येऊन राममूर्ती वंदिते झाले श्रीराम. मग सच्चिदानंदतनु राम राजीव नयनू. जो चिद्व्योम भानू काय बोलिला श्रीराम. बा तुवा आता सत्वरी जाओनिया कृष्णातीरी. भक्ती उपासना बरी वाढवावी श्रीराम. वेदविहित धर्म जो सनातन निष्काम. जो अनुष्ठिला परम योगीराजे श्रीराम. अविद्येचे कंटकवन विधी मार्गी वाढले जाण. दग्ध करी हुताशूण ज्ञानाचे नी श्रीराम. तापत्रयाचा वनवा लागलसे सर्व जीवा. मदभक्तीचा ओळघावा मेघवृष्टी श्रीराम. देहा बुद्धीने कृपणता झाली सर्वाची चित्ता. श्रीमंत करी देऊनिया वित्ता विवेकाते श्रीराम. ऐसे सांगता जगन्नाथ तात्काळ निघाले समर्थ. येऊनी कृष्णातीरा प्रत गेले महाबळेश्वरी श्रीराम. तेथे 4 मास पर्यंत वास केला समर्थे नित्य. कथा कीर्तन बहुत उपासना वाढविली श्रीराम. विशेष भाऊक संप्रदायी अनुसरले तथा ठाई. वैराग्य उपासनेची पाही ख्याती केली श्रीराम. त्यात 2 शिष्य प्राप्ताधिकार अनंत भट आणि दिवाकर. वास्तव्य महाबळेश्वर अनादिजांचे श्रीराम. समर्थे मुख्य प्राणाची मूर्ती स्थापिली तेथे परमयुक्ती. पूजा उपासना दोघांप्रती सांगते झाले श्रीराम. देऊनी आत्मदीक्षा निर्वाहार्थ करावा भिक्षा. शांत दांत तितिक्षा आणि भूतदया श्रीराम. हरि कीर्तन पुराण श्रवण नित्यनेम अनुष्ठान. मानस पूजा जप ध्यान करावे आवडी श्रीराम. देव ब्राह्मण साधू सज्जन नमस्कारावे भावे करून. वेद मर्यादा सांडून चालूची नये श्रीराम. वेदांताचे अवलोकन वाक्यार्थ लक्ष अनुभवणे. अहमात्मा अनुसंधान चित्ती सर्वदा ठेवावे श्रीराम. ऐसे बोधुनी परमार्थ वाईस पातले समर्थ. उपासनेचा अद्भुत प्रताप केला श्रीराम. सत्पंथी लाविले बहुत लोक अपार केले पुण्य श्लोक. भक्ती उपासना सम्यक प्रकटोनिया श्रीराम.
मागुती येऊनी कृष्ण तीरा, स्थापिले मुख्य प्राणेश्वरा. मोहाळीचे डोंगरा, माझी गेले श्रीराम. तेथे अनादी स्थळ, मुख्य प्राणाचे निर्मळ. समीप पाहोनी कृष्णा जळ, वास केला समर्थे श्रीराम. कृष्णेचे करावे प्रातस्नान, नित्य कर्म जप ध्यान. माहोळीत मागावे सिद्धान्न, रामास अर्पण भक्षावे श्रीराम. गुराखियाचे लघुबाळ, त्यात खेळावे क्षणैक लीले. क्षणैक व्हावे निश्चळ, आपुले ठाई श्रीराम. ऐसा बहुत दिवस, समर्थाचा योगविलास. होता सत्कीर्ती प्रकाश, भानुदयीला श्रीराम. समर्थाची ऐकोन कीर्ती, दर्शना आल्या संतमूर्ती. त्यांचे नामाच्या पवित्र पंक्ती, यथामती वर्णितो श्रीराम. तुकाराम बाबा देहूकर, जयराम स्वामी बहुत थोर. रंगनाथ स्वामी योगेश्वर, रघुनाथ स्वामी श्रीराम. वामन स्वामी अनंतमूर्ती, केशव स्वामी अगाध स्थिती. की हे सप्तऋषी निश्चिती, आले नारद दर्शना श्रीराम. पाहता समर्थ आनंद घना, आल्हाद झाला साधुजना. म्हणती हा योगी राणा, भेटला की श्रीराम. परस्परे लोळती चरणी, प्रेमाश्रू चालिले नयनी. आनंदमयी हृदय भवनी, अनिर्वाच्य श्रीराम. समर्थे प्रार्थिले साधुजन, हीन दीन मी कुलक्षण. मज करावया पावन, दया केली श्रीराम. जैसी शिशुचिया पाळणी, मायेचिया धावणी. की चातका जीवनी, तोषवी मेघू श्रीराम. साधू म्हणती जी समर्था, तुमचे दर्शन कृतार्थता. झालो जी दीनानाथा, योगींद्र वर्या श्रीराम. आपण व्हावया पावन, सरिता समुद्री करी धावणे. प्रयत्ने शर्करा सेवन, करी मुंगी श्रीराम. तैसे आपुलिया कल्पना, अवश्य जावे साधू दर्शना. आनंद बहुत जाहला मना, पाहुनी स्थिती श्रीराम. जळसांडी जलचर, वायू सोडी अंबर. कृपण न विसरे आगार, संपत्तीचे श्रीराम. साधक न सोंडी साधन, मूर्ख न त्यागी अभिमान. तैसा समर्थ समागम, साधू जन न विसंबिती श्रीराम. अखंड अध्यात्म निरूपण, ब्रह्मविद्येचा संवाद पूर्ण. त्या सुखाचा लाभ जाण, इतरासी नाही श्रीराम. मोतियाचा चारा, न मिळे जेवी एर पाखरा. तो राजहंसा तैसा इतरा, परमार्थ नाही श्रीराम. तव श्रोते केला प्रश्न, कोठील कोण संतजन. कोण भक्ती उपासना, होती तया ते श्रीराम. कोणाचे कोण शिष्य, हे साकल्य आम्हा रहस्य. सांगावे जी अवश्य, अत्यादरे श्रीराम. तेची कथा यथामती, सांगेन जैसी आहे संपत्ती. ते ऐकावे श्रोती, सावधपणे श्रीराम. कातराबाद मांडवगण, तेथील देशपांड्याचे पुत्र जाण. जयराम स्वामी सुलक्षण, प्रसिद्ध लोकी श्रीराम. स्वामीचे असता बालपण, जनक पावला निधन. माते सहित आपण, पंढरीस गेले श्रीराम. घेऊनी पांडुरंग दर्शन, गोपाळपुरी अनुष्ठान. करुणी तोषविला रमण, रुक्मिणीचा श्रीराम. इच्छित जो का असेल वर, तो मग माग देईन साचार. पाहुनी संतुष्टलो फार, भक्ती तुझी श्रीराम. येरू म्हणे मागणे एक, सद्गुरु द्यावा मोक्षदायक. तव काय बोलिला रुक्मिणी नायक, ऐकवत्सा श्रीराम. कृष्णप्पा साधू वडगावकर, परमसुशील ज्ञानसागर. शरण तया ते जाऊनी विचार, ब्रह्मविद्येचा करावा श्रीराम. प्रभू आज्ञा धरुनी चित्ती, शरण जाऊनी अप्पा प्रती. अनुग्रह संपादिला निगुती, यथाविधी श्रीराम. आत्मानात्म विचार प्रश्न, करिता अप्पा बोलिले जाण. मारुती अवतार समर्थ पूर्ण, शरण जावे तयासी श्रीराम. तेथे तुझला स्वरूप सिद्धी, होईल बाप्पा त्रिशुद्धी. ऐसे बोलिले कृपानिधी, स्वामी प्रती श्रीराम. या हेतुस्तव स्वामी, राहिले समर्थ समागमी. अनुसरले दास्य धर्मी, अनन्य भावे श्रीराम. मागील सर्व वृत्तांत, समर्थास केला श्रुत. म्हणती बा अप्पा आम्हा ते, भेद नाही श्रीराम. असो समर्थे पाहुनी शुद्ध चित्त, स्वामीस केले कृतार्थ.
श्रुतीचा जो महावाक्यार्थ अपरोक्ष बोधिला श्रीराम. जीव शिवाचा आरोप देख मायेने केले हा माईक. मायामुळी मिथ्या एक आत्माची खरा श्रीराम. अद्वय आत्मा चिदानंद तेची आपण स्वतः सिद्ध. ऐसे बोधुनी शुद्ध समाधान केले श्रीराम. आता रंगनाथ स्वामीची कथा परममंगल वाक्पथा. समाधाने ऐकता चित्तशुद्धी श्रीराम. गोपाळपंत आप्पा परमभक्त दत्त उपासनी अत्यंत रत. संसार जळी अलिप्त कमळापरी श्रीराम. नाझरेची देशपांडे वृत्ती होती पंतास निश्चिती. परी अभिमान शून्य वृत्ती सर्व काळ श्रीराम. भोगी असोनी विरक्त संग असोनी मुक्त. सक्रिय असोनी युक्त स्वानुभवे श्रीराम. देही असोनी देहरहित कर्मी असोनी कर्मातीत. किंबहुना विश्व समस्त आत्मत्वे पाहती श्रीराम. त्यास होते 3 पुत्र सुशील सुलक्षणी पवित्र. पितृवचनी अहोरात्र वर्तती भावे श्रीराम. ज्येष्ठ पुत्र नाम यादवपंत. दुसरे ते रंगनाथ. तिसरे आत्या स्वामी समर्थ. विठ्ठलपंत ही लोकरूढी श्रीराम. पुढे आप्पांनी घेतला आश्रम. निजानंद स्वामी जाहले नाम. ब्रह्मानंदी उपरम सर्व वृत्ती श्रीराम. रंगनाथ स्वामीचे लग्न करावे ऐसा करिता नेम. नाथ होती उद्विग्न शपथ बोलिती श्रीराम. ब्रह्मचर्य वृत्ती स्थित शांत दांत विवेकयुक्त. द्रव्यदारा जैसे वांत मानिती मनी श्रीराम. स्वामीनी पाहुनी स्थिती बहुत आनंद मानिला चित्ती. शंकर तोषे गणपती देखोनी जैसा श्रीराम. चंद्राचा पाहुणी पूर्ण प्रकाश समुद्र पावला उल्हास. शुक पाहता व्यास तोषे जेवी श्रीराम. असो आधीच नाथ शुद्ध विग्रह वरी स्वामीचा अनुग्रह. कल्पतरुवरी धाव वसंते केली श्रीराम. आधीच कसाचे सोने रमणीय केले भूषण. त्यावरी रत्न जडविले पूर्ण झाले लेणे श्रीमंता श्रीराम. आधीच पवित्र मंदाकिनी वरी अनुसरली श्रीचरणी. त्यावरी धरी शूल पाणी मस्तकी आपुल्या श्रीराम. तैसी ते रंगनाथ मूर्ती परमसमाधान ब्रह्मस्थिती. दीपापासूनी प्रकाशती दीपची सारे श्रीराम. असो स्वामीने पाहून देहनेम कराड देशी कृष्णा संगम. तेथे घेतली समाधी परम योगी राजे श्रीराम. इकडे रंगनाथ स्वामी जाण करावया तीर्थाटन. निघाले स्वइच्छे पावन करावया तीर्थे श्रीराम. दक्षिण यात्रा करुण सकळ बहुत शोधिले भूमंडळ. पाहुनी हिमाचळ बदरिकाश्रमा पातले श्रीराम. तेथोनिया फिरत फिरत स्वदेशी जाहले प्राप्त. तो ऐकिली कीर्ती अद्भुत समर्थांची श्रीराम. म्हणती केव्हा पाहीन रामदास जो चित व्योम चंद्र प्रकाश. चित पावेल उल्हास दर्शनी केव्हा श्रीराम. तो जयराम स्वामींचे दर्शन होता वाटले समाधान. जैसे तृषार्ता जीवन मिळता होय श्रीराम. मग उभयता मिळवून समर्थ दर्शना निघाले जाण. जैशा यमुना गंगा मिळवून समुद्रा जाती श्रीराम. समर्थांची आनंद स्थिती पाहता तन्मय झाली वृत्ती. कापुरा लागता ज्योती प्रकाशता पावे श्रीराम. उभयतांनी नमस्कार घातला समर्था चरणावर. समर्थे सन्मानुनी फार आलिंगन उभयता दिधले श्रीराम. असो समर्थांचे समागमी नाथाची अज्ञान भेदोर्मी. जाहुनी अहम ब्रह्मास्मी बोध झाला श्रीराम. उभयताची भावना समर्था ठाई गुरुत्वे जाणा. दोघे आवडती प्राणा पलीकडे समर्था श्रीराम. श्री पांडुरंगाचे आज्ञेवरून समर्थांचे घ्यावया दर्शन. तुकाराम बाबा ज्ञान घन येते झाले श्रीराम. रिसोडकर देव परमभक्त रघुनाथ स्वामी जीवनमुक्त. असे असंख्यात संत येती समर्थ दर्शना श्रीराम. सभोवते नक्षत्र संत वृंद मध्ये समर्थ पूर्णचंद्र. संत निर्जर समर्थ इंद्र
तेणे शोभे शोभती श्रीराम. समर्थाची पाहून स्थिती रामदास समर्थ नाम ठेवती. वंदे आम्हा सर्वांप्रती सद्गुरु हा श्रीराम. ऐसा हा प्रसंग निर्मळ बोलिलो सप्रेम प्रांजळ. पुढे अमृतेश्वर दयाळ होईला वदविता श्रीराम. योगी तयाचा मुद्रांकित श्रोतियासी हेची प्रार्थित. कृपा करुणिया चित्त कथेसी द्यावे श्रीराम. इति श्री दासलीला ग्रंथसार. श्रवणे तुटे भ्रमसंसार. पावे स्वसुख अपार. सप्तमाध्याय गोड हा श्रीराम. श्रीरामदासार्पणमस्तु. जय जय रघुवीर समर्थ. श्री दासलीला सप्तमाध्याय सारांश. 6व्या अध्यायाच्या शेवटी श्री समर्थ गंगा प्रदक्षिणा करून पंचवटीस पोहोचले. ते श्रीराम दर्शनास गेले असता श्रीरामांनी त्यांना कृष्णातीरी जाऊन भक्ती व उपासना जनसामान्यात वाढवणं, जनमानसातील अज्ञान नष्ट करणं, सर्वांना विवेक साधना शिकवून देहबुद्धीनं वाढलेली कृपणता घालवण्याचं कार्य हाती घेण्यास सांगितलं. त्याप्रमाणे कृष्णातीरी प्रथम महाबळेश्वर इथं श्री समर्थ पोहोचले. तिथं अनंत भट व दिवाकर हे शिष्य लाभले. महाबळेश्वरला मुख्य प्राण अर्थात हनुमंताची मूर्ती स्थापना करून उपासना वाढवण्यासाठी 2 शिष्यांची नेमणूक केली आणि प्राप्ताधिकार दिले. 4 महिने या ठिकाणी मुक्काम करून कथा कीर्तनांद्वारे प्रचार केला. महाबळेश्वराहून निघून समर्थ वाईस गेले. या ठिकाणी श्रीराम उपासनेचा प्रचार करून कृष्णातीरी मुख्य प्राण हनुमंताची स्थापना केली. समर्थ जवळच मोहोळीस भिक्षा करून श्रीरामाला नैवेद्य अर्पण करून मग स्वतः भक्षण करीत. इकडे गुराख्यांच्या मुलांसोबत सुद्धा ते खेळत असत. काळ पुढे जात होता. समर्थांची कीर्ती सर्वत्र पसरली. अनेक संत त्यांना भेटावयास येत. तुकाराम महाराज देहूकर, जयराम स्वामी, रंगनाथ स्वामी, रघुनाथ स्वामी, वामन स्वामी, आनंदमूर्ती, केशव स्वामी हे संत समर्थ भेटीस आले होते. सर्व संतांना समर्थांचं कार्य पाहून कृतार्थता लाभली. जयराम स्वामी कात्राबाद मांडवगण येथील देशपांडे यांचे पुत्र होते. बालपणीच पित्याचे निधन झाले. मातेबरोबर ते पंढरपूरला गेले. पांडुरंगाचे दर्शन घेऊन ते गोपाळपूरला जाऊन राहिले. त्या ठिकाणी त्यांच्या भक्तीने पांडुरंग प्रसन्न झाले आणि जयरामांना वर मागावयास सांगितले. जयरामांनी मोक्षदाते गुरूंचा लाभ व्हावा असा वर मागितला. देवांनी त्यांना कृष्णप्पा साधू वडगावकर यांच्याकडे जावयास सांगितलं. त्याप्रमाणे जयराम आप्पांना शरण गेले. जयराम आत्मा अनात्मा काय आहे याविषयी विचारू लागले. तेव्हा आप्पांनी त्यांना श्री समर्थांकडे जावयास सांगितलं. समर्थांनी त्यांचे शुद्ध चित्त पाहून त्यांना श्रुतीच्या महावाक्याचा अर्थबोध करून उपदेश केला. माया, माईक व आत्मा खरा याविषयी निवेदन केले. यानंतर योगीराज महाराज रंगनाथ स्वामींची कथा ते सांगू लागले. गोपाळपंत आप्पा यांना नाझर येथील देशपांडे वृत्ती होती. ते विरक्त मुक्त वृत्तीचे होते. त्यांना यादवपंत, रंगनाथ व अत्यास्वामी उर्फ विठ्ठलपंत असे 3 पुत्र होते. रंगनाथ हे विरक्त वृत्तीचे असून विवाहास नकार देत. त्यांचे ब्रह्मचर्य व्रत पाहून वडिलांनी त्यांना अनुग्रह दिला. वडील गोपाळपंत अप्पा यांनी संन्यास घेतला होता आणि ते निजानंद स्वामी म्हणून प्रख्यात होते. त्यांची समाधी कृष्णातीरी कराड येथे आहे. वडील समाधीस्थ झाल्यानंतर रंगनाथ देशाटनास निघाले. त्यांची भेट जयराम स्वामी बरोबर झाली आणि ते रंगनाथांना समर्थांकडे घेऊन गेले. दोघांनी श्री समर्थ दर्शन घेतले. समर्थांनी त्यांचा सन्मान केला. अहम ब्रह्मास्मी वेदवाक्याचा त्यांना बोध केला. तुकाराम बाबा, रिसोडकर देव हे संतही श्री समर्थ दर्शनास आले. त्या ठिकाणी अनेक संतांचा समागम होत असे. समर्थांची पाहुनी स्थिती रामदास समर्थ नाम ठेविती. वंदे आम्हा सर्वांप्रती सद्गुरु हा श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ.